स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिलांचा मुद्दा आमदार देवेंद्र कोठे यांनी विधिमंडळात उपस्थित केला। तांत्रिक त्रुटी दूर करून सक्तीने मीटर बसविण्यास स्थगिती देण्याची त्यांनी मागणी केली। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर नागरिकांना दुप्पट तिप्पट वीज बिल येत असल्याचा मुद्दा आमदार देवेंद्र कोठे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला। स्मार्ट मीटरमधील तांत्रिक त्रुटी दूर करून सक्तीने मीटर बसविण्याला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली। महोदय, औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची संधी दिली। सोलापूर शहरामध्ये सर्वत्र स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत आहेत। मागच्या महिन्या 2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे। यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि MSCB याबाबतचं कुठलंही स्पष्टीकरण देत नाहीये। तर आपल्या शासनाची धोरण या स्मार्ट मीटरच्या बाबतीत नेमकं काय? एकीकडे मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की प्रीपेड मीटर आपण सक्तीने बसवणार नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। काही लोकांच्या घरभाड्याच्या दुपटीने हे वीज बिल येत आहे। तर माझी अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की MSCBने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं आणि जे काही नागरिकांमध्ये मनामध्ये संभ्रम झालेला आहे की पूर्वी आमचे बिल समजा 500 रुपये येत होतं तर दुसऱ्या महिन्यातलं स्मार्ट मीटरचं बिल हे थेट 1000 किंवा 1500 रुपये आलंय। यात जर काय तांत्रिक चुका असतील तर स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत ह्या सरकारने स्थगिती द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। अध्यक्ष महोदय, MGPचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना शासनाने कंत्राटी लोकांना सेवेत कायम करावं म्हणून सुद्धा कोर्टाचे आदेश दिलेले असताना मंत्रालयातील एक अधिकारी जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतनं या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे। अशाही अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊन कोर्टाचं पालन करून MGP मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या ज्यांना तांत्रिक अनुभव आहे अशा सगळ्या इंजिनियर लोकांना सेवेत कायम घेण्यासाठी या सरकारने पाठपुरावा करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनेक वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार कायम सेवेत घ्यावे अशीही मागणी त्यांनी शासनाकडे केली। जनतेच्या हिताला प्राधान्य देत या दोन्ही विषयांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला।